तर अधिवेशन सुरू असताना बॉम्बची अफवा ही गंभीर बाब असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केलेली आहे। आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घ्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर ही जरी अफवा असली तरी पण जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि या संदर्भातला तपास करावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। फार घातक आणि फार चुकीची गोष्ट आहे। काल आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फारूक अब्दुल्ला साहेबांवर एक तिथं ॲसेसिनेशनचा प्रयत्न तिथं झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये बॉम्ब ची धमकी तिथं दिली गेली असेल। मग काळजी तर घेतलीच पाहिजे, कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे। होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्याला तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथे मी करतो।